सोलापुरातील सिव्हिलच्या महालक्ष्मी देवी मंदिरात आषाढी भक्तीचा उत्साह। या बातमीचे प्रायोजक चाटला पैठणीचा आषाढन सेल, 50% डिस्काउंट। चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर। आषाढ महिन्याच्या प्रारंभानिमित्त सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील श्री महालक्ष्मी देवी मंदिरात आज भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। सिव्हिल हॉस्पिटलची आराध्य देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि अनेकाच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या देवीला सिव्हिलची आई म्हणूनही भाविक संबोधतात। आषाढ महिन्याच्या प्रारंभानिमित्त देवीला नैवेद्य अर्पण करण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। देवीची विशेष पूजा, आरती आणि नैवेद्याचा कार्यक्रम धार्मिक वातावरणात पार पडला। यावेळी भाविकांनी सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी देवी चरणी प्रार्थना केली। या कार्यक्रमाबाबत महालक्ष्मी मंदिर समितीचे व्यवस्थापक अनिल नायक यांनी माहिती दिली। सोलापूर शहर गवळी समाजाचे आराध्य दैवत श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट यावर्षी त्रिवार्षिक यात्रा दिनांक 12/8/2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत 30,000 भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था केली आहे। आणि त्याच पद्धतीनं आदल्या दिवशी 1100 सवासिनीला एक साडीमधून तुळजापूर वेस ते महालक्ष्मी मंदिरपर्यंत या ठिकाणी जलकुंभ मेळावा हा एक आगळा वेगळा समाजाचा या ठिकाणी सर्व आमच्या महिला मंडळाने आयोजित केलेला आहे। आणि ट्रस्टच्या वतीने ह्यावर्षी मंदिर परिसरामध्ये 20 ते 22 CC कॅमेरे आणि हा जो सभामंडप आपल्याला दिसतो आहे तो माननीय आमदार देवेंद्रदादा कोटे आणि माननीय महेशांना कोटे यांच्या निधीतून हा सभामंडप आज या ठिकाणी आम्हाला समाजाला त्यांनी दिलेला आहे। आणि यापूर्वी कोटे परिवाराचं आमच्या महालक्ष्मी मंदिर आणि समाजावर भरपूर सहकार्य आहे। असं सहकार्य त्यांचा लाभाव आणि या ठिकाणी महाप्रसादासाठी जास्तीत जास्त भक्तगणाने लाभ घ्यावा ही नम्र विनंती। आता ह्यावर्षी नियोजन म्हणजे गर्दी ह्यावर्षी इतकी आहे की दर मंगळवार आणि शुक्रवारी 10 ते 12,000 भक्तगण या ठिकाणी येतात। आणि आपण आता व्हिडिओ शूटिंग केलेलीच आहे। सर्वांना रांगेची व्यवस्था केली आहे, CC कॅमेरे आहेत। सर्व ट्रस्टी या ठिकाणी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत बसून सर्व ह्याच्यावर देखरेख करत आहेत। आणि डिपार्टमेंट पोलिसचं सुद्धा सहकार्य आणि डीन सिव्हिल सर्जन यांचंसुद्धा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। दुपारी 4 वाजता बलिदान चौक तुळजापूर येथून ही भव्य जलकुंभ मिरवणूक निघणार असून त्यामध्ये आमच्या समाजातील सर्व आंध्र असू दे, कर्नाटक असू दे, बेळगाव असू दे, या सर्व लोक या ठिकाणी ह्या जत्रेसाठी आवर्जून येतात। आणि 11 तारखेला संध्याकाळी या ठिकाणी आमचे जातेवरचे गाणे असतात, जे आमचे नगर, पंढरपूर या ठिकाणी सुद्धा सुपारीचा मान देऊन सर्व गाणे म्हणणाऱ्यांना या ठिकाणी बोलवलं आहे। तो कार्यक्रम संध्याकाळी 8 नंतर आहे। ही मिरवणुकीचा कार्यक्रम आहे। ही आमच्या जत्रेची एक शान आहे समाजाची। काही जरी नसलं पण म्हशीची मिरवणूक ही महत्त्वाची आहे। आम्ही तसं प्रयत्न डिपार्टमेंटला दिलं आहे, देवेंद्रदादांना केलं आहे। यातनं काय कितपत यश येतं ते बघूयात। आई भक्तांना सगळ्यांना सुदबुद्धी देऊ, मारक्या म्हशी कोणी आणू नयेत आणि जास्तीत जास्त म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमासाठी समाजाचा आग्रह आहे। तशी आम्ही डिपार्टमेंटला विनंती केली आणि त्यांनाही आम्ही सहकार्य करायला तयार आहे। तरी आम्हाला त्यांनी परमिशन द्यावं ही नम्र विनंती। तसेच संभाजी परेसर, प्रभाकर जानगवळी, पांडुरंग परस्कर, दिलीप भास्कर, सुरेश जानगवळी, महादेव बडवणे, गौरव घुले, अनिल नायक यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी व अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँक्वेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह,
लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्पर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.